सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव। दाताड्या माझा पेन दे। देत नाही, जा कोणाला सांगायचं सांगा, जा दे लवकर दाताड्या। माझा पेन दे लवकर, मला अभ्यास करायचा आहे। जा, देत नाही। तुझं नाव सांगणार आहे मम्मीला। जा कोणाला सांगायचं सांगा, सांगणारच आहे मी। अगं मम्मी बघ ना, दादाने माझा पेन घेतलाय, मी कशाने लिहू? अरे आयुष दे तिचा पेन। नाही का मम्मी, मी नाही काय घेतलेलं विचार। खोटं बोलू नकोस दाताड्या। जिप्रे, दाताडे म्हणतेस ग, मी काय दाताडे? अरे किती भांडताय तुम्ही दोघं? पप्पा गावाला गेलेत म्हणून रोज मला जमवताय काय तुम्ही? हॅलो, अरे बोल ना। आहे ना घरी, येतो 10-15 मिनिटात। हे घे पेन जिप्रे। दाताड्या मम्मी मी कॉलेजला जाते ग। अगं मम्मी मी मैत्रिणीच्या बर्थडेला निघाले, जाताना सोबत मोबाईल घेऊन जाते। हॅलो, हा बोल की ग। अगं हो यायलाच लागले। हो थांब 5 मिनिटं आले। हा आले, ठेव का? हा साठी वाटत बघतो जाता हिला उद्या। जाऊन जाणार तरी कुठं आहे? खावलंच ना उद्या ना परवा, बघतोच ती। हॅलो मम्मी, हो येते। हा या लागले। हा पाय उचल, कुठं तरी जरा कामधंद्याचं बघ। नुसता मोबाईल घेऊन बसतोय, पोरातनी टवाळगया करत। काहीतरी काम बघ। नाही ग मम्मी, मी रोज काम बघायला जातो मित्रांसोबत, तर मला पाहिजे तसे काम भेटत नाही। तर तू मोठा तर जागीरदार नाहीस वे, तुला पाहिजे असं काम भेटायला? कुठलं तर छोटं मोठं काम कर, तेवढंच घराला हातभार लागल। एकतर दीदीचा कॉलेजचा खर्च पण आहे, महागाई किती वाढल्या बघ। त्या झिपरीचा खर्च वे, तिला कशाला लागतात कॉलेजला पैसे? अगं मम्मी बघ ना ग, दादा मला सारखं चिडवतोय। काय रे, तिला पटवूनच घेत नाही जरा सुद्धा। जा, उद्या रक्षाबंधन आहे, तिला काहीतरी घेऊन येता गिफ्ट। काय त्या झिपरीला गिफ्ट द्यायचं आहे? राखी बांधायची असली बांधू द्या, जाऊ दे। मम्मी बघ ना ग, दादा कसं बोलतोय। झिपरे मम्मी ग। अगं मम्मी मला पैसे दे, दादाला राखी आणायची, पर्यंत येताना घेऊन येते। हो देते, थांब। किती पाहिजे? 50 दे। 100 घे। बरं एवढे पेढे पण येते, मी पेढे पण घेऊन येते मी। दादा मला कॉलेजला सोडायचं ना?
जा तुझं तू, मी नाही येत सोडायला. दादा, ए दादा, राखी बांधा ये की. ए जा जिप्रे, मी येत नाही. मम्मी, ए मम्मी, बघ ना दादा राखी बांधून घ्यायला नाही म्हणतोय. थांब आले, थांब मी घेऊन येते. चल रे बाळा, आजच्या दिवशी राखीला नाही म्हणायचं नसतं. मम्मी राखी का बांधते तू? अरे बाळा, ही परंपराच आहे. आपल्या पूर्वजांना सांगितलं आहे, बहिणीने आपल्या भावाला राखी बांधली तर भावाने बहिणीची रक्षा करायची असते, म्हणून राखी बांधून घ्यायची असते. होय. माझं गिफ्ट. हे घे, दीदीला ते पैसे. जिप्रेला कशाला पैसे लागते? जिप्रे पैसे तुमचे 10 रुपये. ती नव भावा, तुझा काय मॅटर झालता? ती म्हणे बर्थडेला गेलती तू तिच्या मागणं पळत होतास. अरे काल तिला विचारायला गेलो, हा, पण ती मला बघून पळाली रे. मी पण तिच्या मागणं पळालो, हा. भेटलीच नाही. असला चान्स सोडायचा नसतो रे गड्या. अरे आता बघ, आता ती कुठं पण भेटून दे, हा. तिला सोडत नाही बघ. भावा, बहुतेक तुझी जोडी आली. आता बघ तू तिला माझी कशी करतो ते बघ तू. चल चल, आहे मागून. आता कुठं पळणार? दाखव बघू पळून. रात्री लय पळत होतीस का नाही? लय पळवलं राव रात्री. दाखव की आता पळून. तू माझा पाठलाग सोड. आता असं थोडी सोडणार आहे? आता कुठं पळणार आहेस? माझी वाट सोड. काय ग, काय झालं? हा माझा पाठलाग करतोय आणि माझी छेड काढतोय. जा तू पुढं, मी आलो. अरे इकडे. ये क्या हुआ, कैसे हुआ?
अरे मूर्खा, असं वागलास तू? माझ्या बहिणीत चेड काढतोस? तुमच्यासारख्या मुलांमुळे आज मुलीसनी घरातले बाहेर पडता येत नाही. चल निघ मूर्खा. जे काय आता बाहेर झाले ते घरात काय सांगू नकोस. नाही सांगत दादा. अरे चा, आज उंदीर मांजर सोबतच. आयुष बाळा, जेवायला ये. आलो. अगं मम्मी, उद्या कॉलेजमध्ये पालक मीटिंग आहे. मग उद्या पालक मीटिंगला बोलवले पालकांना. अगं माझं जरा उद्या काम आहे बचत गटाचं, तेव्हा दादाला घेऊन जा. मला काय जमणार नाही जिपरीच्या कॉलेजमध्ये जायला. बरं ठीक आहे, मी उद्या आवरून तिकडचं काम येते कॉलेजमध्ये. चालते मम्मी, येत. जेवा आता. हॅलो भाऊ, कुठे आहेस? मी जिजाबद्दल तुला सांगितलं होतं ना, ती आली बघ. आज तिचा नंबर घेतल्याशिवाय तिला सोडतच नाही. ए ऐक, मला तुझा नंबर पाहिजे. ए तुझ्याशी बोलतोय मी, तुला ऐकू येत नाही काय? दीदी काय झालं? दादा, हा मुलगा रोज मला छेडतोय आणि रोज येता जाता मला त्रास देतो. तो तूच आहेस का परवा दिवशी माझ्या मुलीला छेडणारा? तुला एवढं सांगून बी कळत नाही? जावा तिथून जावा, फक्त मला काय करायचंय. अरे तुला एवढं सांगून तुला लाज नाही? तू चंद्रकोर कशासाठी लावतोस? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यासाठी लावता? हे आपल्या महाराजांची शिकवण आहे. आपल्या महाराजांची शिकवण परत स्त्री माते समान आणि स्वतःला महाराजांचं मावळ म्हणताय आणि तू वाचले धंदा करतोय. जशी ही कुणाची तरी बहीण आहे तशी तुझी घरात बहीण असेल. तुझ्या बहिणीने राखी बांधली म्हणून फक्त तिचीही सुरक्षा करायची नाही. जगातल्या प्रत्येक मुली आपल्या बहिणीसारख्या आहेत. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला पाहिजे. माणुसकीच्या नात्याने त्यांची मदत केली पाहिजे. आजपासून म्हणजे आतापासून सुधर. मला माफ कर. काल मी तुझ्या बहिणीची छेड काढली. आज तुला माहिती नसून सुद्धा तू माझ्या बहिणीची मदत केली. खरंच माफ कर मला. माफ. अरे मित्रा, या ठिकाणी कोणाची जरी बहीण असती तरी मी हेच केलं असतं. हो, मी सुद्धा आजपासून प्रत्येक मुलीचा आदर नक्की करेन आणि त्यांची सुरक्षा देईन. आणि तुम्ही सुद्धा कपाळावर चंद्रकोर काढली, गालावर दाढी वाढवली म्हणून कोणी शिवभक्त होत नसतं. महाराजांचे विचार समाजात वावरत असताना आपण नेहमी जपले पाहिजे. पर स्त्री ही नेहमी माते समानच असते आणि महाराजांनी आपल्याला तेच शिकवलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. राजांचं शिलेदार आम्ही.